पातळी जी आहे त्याचं व्यवस्थापनाचा एक सर्वे आपण करतो आहोत आणि या निमित्तानं आज एक छोटीशी कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेसाठी कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी माननीय कापसे साहेब हे आपल्या या कार्यशाळेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर वॉटर संस्थेचे पुणे विभागाचे रिसर्च टीम जी आहे त्या टीम मधून ईश्वर आहेत, अंकिता आहेत, नवनाथ घोडके आहेत ज्यांनी या ग्राउंड वॉटरचा अभ्यास केला. त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या मान्य संचालिका मार्सेला मॅडम ज्या आहेत त्या देखील या कार्यशाळेसाठी अतिशय अमूल्य वेळ काढून उपस्थित झालेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व गावांमधून जी काही प्रकल्प गावं आहेत त्याच्यामध्ये हिवरेकोटा, बुंदेवाडी, गावडेवाडी, कुटेवाडी, सुतारवाडी या सर्व गावांमधून गावातील प्रतिनिधी जॉईन झालेले आहेत, काही जॉईन होत आहेत. आणि हॅलो त्याचबरोबर आमच्या हा जे सायंटिस्ट पण जॉईन झाले नागरगोजे साहेब. GSDA जे भूजल विभाग आहे अहमदनगर जिल्ह्याचा त्याचे नागरगोजे साहेब देखील या कार्यशाळेसाठी जॉईन झालेत. आमचे ढवळपुरी ग्रुप ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत सर पण आहेत का? हॅलो GS विभागाचे बेंडसे सर गणेश तुम्ही कंटिन्यू करता का? संतोषचा आवाज तुटतोय बऱ्याचदा. संतोष सरपंच मी कंटिन्यू करतो. ओके तर तुम्हाला चौधरी साहेबांनी उद्देश सांगितलं, थोडं त्यांच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे तर मी कंटिन्यू करतो. तर आपल्याकडे आता 4 गावातील काही ग्रामस्थ आताच आपले ढोळपरीचे ग्रुप सरपंच बनगडे डॉक्टर पण जॉईन झाले आपल्याला. त्याचबरोबर नगरचे जे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत GSDAचे प्रमुख ते सर पण आपल्या बरोबर जॉईन झाले. नंतर कापसे साहेब पण आपल्या बरोबर जॉईन झालेत आणि आणखी जसे काय अधिकारी जॉईन होतील ते आपल्या बरोबर जॉईन होतीलच. तर मला वाटतं आपण आता सुरुवात करूया. तशी आपल्याला वेळ आपला सुरू झालाय. तर मी हे जी आपली कार्यशाळा आहे थोडंसं पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आतापर्यंत आपण सर्वांनी मिळून पाणी व्यवस्थापन विषयावर काम केलंय. जे पाणी आपल्याला आपण जमिनीवर साचवतो, चेकडॅमच्या माध्यमातून असेल, पाणलोटच्या कामाच्या माध्यमातून असेल, त्याच्यावर आपण थोडंफार काम केलंय आणि त्यात आपण आणखी प्रगती करायची आपली आवश्यकता आहे, करतो आपण ते. पण त्याचबरोबर जे भूगर्भातलं पाणी जे खालचं पाणी जे आहे त्याच्या बाबतीतलं जो काय अनियंत्रित उपसा आहे किंवा आपण आणखी बोरवेल घेऊन खाली खाली पाणी घेतोय या बाबतीत थोडं आणखी काम करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. तर या अनुषंगानेच वॉटर संस्थेने एक कार्य हाती घेतलेलं आहे की भूजल साठ्याचं नियोजन करून त्याच्यावर कसं आपल्याला व्यवस्थित वापर करता येईल त्याबाबत आपण अभ्यास करतोय. तर आजचं जे कार्यशाळेचा उद्देश असा आहे की आपल्याला तो अभ्यास नेमका काय आहे, तो विषय काय आहे, यात नेमकं आपल्याला पुढे जाऊन कसं काम करायचं, आणखी आपल्याला कुठल्या कुठल्या विषयांवर गावकऱ्यांबरोबर बोलायचंय, आणखी त्याच्यावर घ्यायचं आहे. एकंदरीत हा जो आपला क्लस्टर आहे भावनिक क्लस्टर, त्या क्लस्टरचा विचार करून आपल्याला कसं पाण्यावर काम करता येईल या विषयावर भूगर्भातील पाणी याबाबत आपण याच्यात थोडी चर्चा करणार आहे. तर मी आणखी वेळ न दवडता आमचे जे या कार्यक्रमाचे प्रमुख जे आहेत डॉक्टर ईश्वर काळे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी या बाबतीत थोडं प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट थोडक्यात समजून सांगून नेमकं जे आम्ही बाकीचे सहभागी आहोत त्याच्यामध्ये यांचं काय भूमिका असेल त्याबाबत थोडंसं विवेचन करावं. ईश्वर. गणेश सर. येस. मंडल कृषी अधिकारी जे आहेत कोरडे साहेब ते सुद्धा जॉईन झालेत. ते विशेष म्हणजे ते हिवरेकोरडा गावचे रहिवासी आहेत. टाकळी या ठिकाणी मंडळाचे कृषी अधिकारी म्हणून ते कार्यभार पाहत आहेत. त्यांचा निश्चितच. ईश्वर. थँक्यू गणेशराव आणि संतोषराव. तर आपण काय करूया थोडक्यात हा प्रोजेक्ट म्हणजे काय याची एक थोडीशी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
मी विंडो शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. एक मिनिट हा, मला फक्त थोडासा वेळ हवाय त्यासाठी. येस. तर आपण थोडक्यात बघूया की हा जो एक उपक्रम आपण सुरू करतोय, तर त्याच्या पाठीमागची एक थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मी सगळ्यांचं, गावकरी असतील, आपले शासनाचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, यांचं या कार्यशाळेत स्वागत करतो. आणि मी काही चित्राच्या माध्यमातून आपल्याशी हा संवाद साधणार आहे. आपण या चित्रात बघतो की आपला जो आतापर्यंत नैसर्गिक संसाधनाचा वापराचा जो पॅटर्न आहे किंवा जी एक पद्धत आहे, तर ती पद्धत बेसिकली अशी आहे की आपला जो विकास होत गेला किंवा आपली जी एक उत्क्रांती होत गेली, तर आपल्याकडं सुरुवातीच्या काळात भरपूर संसाधन होते. आपल्याकडे पाणी, जमीन यांची कमतरता नव्हती, कारण आपला वापर फार कमी होता. पण जसं जसं आपला विकास होत गेला, नंतर आपण जी आपण शेतीसाठी आपण स्थानिक झालो, शेती करू लागलो, त्याच्यासाठी आपला पाण्याचा वापर वाढला. नंतर आपलं शहरीकरण आणि नागरीकरणाची एक मोठी प्रोसेस सुरू झाली आणि त्याचबरोबर एक पूर्ण इंडस्ट्रियलायझेशन आपलं वापर वाढलं. तर अशा पद्धतीनं आपला जो एक बेस रिसोर्स होता, तर त्याचा वापर आपला वाढत गेला. परंतु हा जो आपण आकृती बघितली, तर जोपर्यंत आपल्याकडं नैसर्गिक संसाधनं विपुल प्रमाणात आहेत, तोपर्यंत आपली व्यवस्था ही समतोल पद्धतीने राहते. परंतु आपण जर याच्या व्यतिरिक्त दुसरं चित्र जर पाहिलं, तर या चित्रात आपल्याला एक दिसून येतं की आपण मागच्या साधारण एक 5-6 दशकामध्ये ज्या पद्धतीनं आपलं नैसर्गिक संसाधनाचा एक आपण अतिरेकी वापर सुरू केलेला आहे, तर त्यातून आपली एकंदरच नैसर्गिक संसाधनाचं एक डिप्लेशन म्हणू किंवा त्याचं एक तोटा आपण सहन करत आहोत. जसं आपलं जे जलस्रोत आहे, जे आपले नैसर्गिक संसाधन आहेत, ते जसे कमी होत गेले, पण त्याचबरोबर शहरीकरण आणि नागरीकरण हे मोठं झपाट्याने वाढत गेलं आणि पाणी हे आहे तितकंच आहे, म्हणजे जितकंच आपल्या जमिनीवर पाणी पडतं तितकंच आहे, पण आपला वापर हा भयंकर पद्धतीनं अतिरेकी पद्धतीने वाढत गेला आणि परिणामी आपण अशी व्यवस्था निर्माण करून बसलो आहोत की ज्याचा बॅलन्स होणं खूप अवघड आहे. ही अशी व्यवस्था कधी ढासळेल याचा नेम नाही, कारण खालचा आपला बेस या सगळ्या सिस्टमसाठी किंवा आधार जो आहे तो खूप निमुळता आहे आणि त्यामुळे आपला हा बेस वाढत नाही. तर नैसर्गिक संसाधनाचा वापर हा या सगळ्या व्यवस्थेचा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि ज्यात पाणी किंवा जल हे खूप महत्वाचं नैसर्गिक संसाधन आहे. दुसरं आपण बघतो की आपला पाणी वापराचा पॅटर्न काय आहे. एकतर आपल्याकडं खूप लिमिटेड, खूप मर्यादित पाणी आहे. आपण जर बघितलं की साधारण फक्त आपल्याकडं जगाच्या 100% पैकी आपल्याकडे फक्त 4% फ्रेश वॉटर आहे किंवा गोड पाणी आहे आणि या 4% पैकी आपला जो वापर आहे आणि आपली जी लोकसंख्या आहे ती जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 18 ते 20% आहे आणि फक्त 4% आपल्याकडे पाणी आहे. पण असं असून सुद्धा आपला जो पाणी वापराचा जो पॅटर्न आहे किंवा पद्धत आहे ती अगदी विस्मयकारी आहे किंवा आश्चर्य करणारी आहे. आपण त्याला साधारण हनुमान उडी असं म्हणतो. म्हणजे बाकीचे जे 8-10 देश आहेत की जास्तीत जास्त पाणी वापरतात ते जर बघितले आणि आपला पाणी वापर जर बघितला तर आपण यांच्या खूपच अगदी उंचच आहोत आणि आपल्याकडे संसाधनात कमतरता असताना सुद्धा आपण असा पॅटर्न आपण चाललेलो आहोत. तर ही एक मोठी चिंतेची बाब आपल्याकडे दिसून येते. आज सध्याची जर आपण भूजलाची परिस्थिती बघितली तर खूपच भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आपण एक काही आकडेवारीच्या संदर्भात आपण बघूया की आपल्याकडे साधारण 8,500 किंवा 6,500च्या पुढं 6,881
भारतामध्ये एकूण भूजल ब्लॉक्स आहेत. त्यापैकी साधारण 2,500च्या आसपास ब्लॉक असे आहेत की जे खूप जिथं भूजलाचं शोषण झालेलं आहे किंवा ते अतिशोषित आहेत. तर हे एक मोठा आकडा आहे या 2,500 ब्लॉकचा. तर ही एक मोठं भयावह चित्र आपल्याला दिसून येते. दुसरी एक आकडेवारी खूप भयावह आपल्याला दिसून येते की भारतात जेवढे एकूण जिल्हे आहेत त्या जिल्ह्यापैकी एकूण 60% जिल्हे असे आहेत की जिथं एकतर पाणी टंचाईला आपण तोंड देत आहोत किंवा तिथलं भूजल जे आहे ते प्रदूषित झालेलं आहे. म्हणजे 50% जास्त असा भाग आपल्याला दिसून येतो. दुसरा एक मोठा आपण ही पाणी टंचाई मोजतो की साधारण आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य झालं त्यावेळेस साधारणतः 5,000 घनमीटर प्रत्येक माणसाला पाणी प्रतिवर्षी उपलब्ध होतं. तीच आता अगदी साधारण 1,500च्या आसपास आपण येऊन पोहोचलो आहोत. आणि साधारण 1,700 घनमीटर पेक्षा पाणी जर कमी असेल प्रत्येक माणसाला प्रत्येक वर्षी तर असं म्हटलं जातं की तो भाग किंवा तो प्रदेश हा ग्राउंड वॉटर स्ट्रेस आहे किंवा तिथं पाण्याची टंचाई आहे. तर आपण ऑलरेडी 1,700च्या पेक्षा कमी आलेलो आहोत. दुसरा भाग बघतो की आपण हे जलतंटे वाद हे खूप अगदी हिंसक आणि अगदी सर्वदूर पसरलेले आहेत. 2 राज्यात असतील, 2 गावात असतील, 2 भागात असतील, तर पाण्यावरनं होणारे हे वाद आपण खूपच अगदी हिंसक आणि तीव्र स्वरूपात आपण बघतो आहोत. पाणी टंचाईचं एक दुसरं स्वरूप आपल्याला ज्या पद्धतीने दिसून आलं की लातूरमध्ये 2017 मध्ये ज्यावेळेस जलदूत एक्सप्रेस आपल्याला उजनीवरनं पाणी आपल्याला तिकडं पाठवावं लागलं आणि पाणी वाटपासाठी जो आपला 144 जमावबंदीचा कायदा आहे तो कायदा सुद्धा आपल्याला वापरत आणावा लागला. तर ह्या गोष्टी अशा आहेत की कारण लातूरचं जे भूजल आहे ते जवळजवळ संपून गेलं होतं. पाण्याची अगदीच टंचाई होती. पाऊस नव्हता हा एक भाग, पण भूजलाचं सुद्धा तिथं खूप मोठं डिप्लेशन झालं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत की जिथं पाणी हा एक खूप महत्वाचा घटक आहे आणि तो भूजल आपला साठा खूप मर्यादित आहे. दुसरं एक आकडेवारी सांगून आपण पुढे जाऊया की आपल्या महाराष्ट्रात जे साधारण 355 किंवा 56 तालुके आहेत त्यापैकी 353 तालुक्यापैकी GSDA नावाच्या संस्थेनं आपली जी महाराष्ट्र शासनाची संस्था आहे त्यांनी एक अभ्यास केला होता आणि त्यांनी बघितलं की मागच्या 5 वर्षामध्ये साधारण 245 तालुक्यामध्ये तालुके असलेल्या गावामध्ये भूजल पातळी साधारण 1 मीटर ते 3 मीटर पर्यंत खालवली आहे. आणि हे खूप मोठं भयावह चित्र आहे. याच्यावर आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे. दुसरा एक आपण सिनारिओ बघतो किंवा अशी एक आपण पद्धती बघतो की आपण आतापर्यंत पाणलोट आधारित खूप मोठं विकास केलेला आहे. पाणलोट हे एकक मानून आपण आतापर्यंत एक मोठं बदल आपण ग्रामीण भागामध्ये घडून आणलेला आहे. जे भाग अगदी ओसाड माळरान होतं तिथं आपण हिरवगार आपण पाणलोटातून फुलवलेलं आहे. आपले ओढे नाले नद्या छोटे मोठे ओहोळ इथं आपण वेगवेगळे ट्रीटमेंट करून चेकडॅम करून शेततळी करून पाझर तलाव करून आपण पाणी इथं सगळीकडे उपलब्ध केलेलं आहे. पण यात आपल्याला ही गोष्ट बघायला पाहिजे की हे जे डोळ्यानं दिसणारं पाणी आहे तर हे डोळ्यानं दिसणारं पाणी आपल्याला साधारण खरी पाणी जास्तीत जास्त रबीच्या सुरुवातीपर्यंत टिकतं आणि याचे फायदे आपल्याला साधारण या भागाच्या आसपास जे शेतकरी असतात त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. पण मग पुढं काय आपली एकदा रबी असेल किंवा आपला उन्हाळा असेल किंवा पिण्याचं पाणी असेल तर त्यासाठी आपल्याला भूजल हे एकमेव स्रोत आपल्याकडे असतं किंवा जे जमिनी खालचं डोळ्यानं न दिसणारं जे पाणी आहे तेच आपल्याकडं असतं. आणि हे पाणी कसं आहे जसं जमिनीवर दिसणारं पाणी जे आहे आपल्यामध्ये ना जे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे SO साहेब आहेत जगताप साहेब ते पण आपल्यावर जॉईन झाले. तर जगताप साहेब आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. ईश्वर थोडं एक बॅकग्राऊंड परत थोडं चालू करणं आणि सॉरी आमचे नाबार्डचे जगताप साहेब पण आता जॉईन झाले त्याच्यामध्ये नाबार्डचे DDM अधिकारी. ईश्वर थोडी त्यांना एक कल्पना देऊन आहे ना थोडं आपण पुढे जातो. बर चालेल. सर स्वागत आहे तुमचं या शाळेमध्ये. तर एक थोडस आपण बघत होतो की आपला जो पाणी वापराचा आणि नैसर्गिक संसाधनाचा जो वापर करण्याचा जो पद्धत आहे किंवा जे पॅटर्न आहे
तो खूप मोठ्या पद्धतीने बदलत चाललेला आहे आणि त्या बदलत्यामुळं की जोपर्यंत आपल्याकडे विपुल प्रमाणात नैसर्गिक संसाधन आहे तोपर्यंत आपला हा समतोल हा सगळ्या व्यवस्थेचा असतो. परंतु जर आपले नैसर्गिक संसाधनच कमी झाले, ज्यात पाणी हा खूप महत्वाचा भाग आहे, तर पूर्ण व्यवस्था ही कोलमडून जाते आणि त्याचा बॅलन्स होणं खूप कमी जातं. कारण आपलं जसं ज्या पद्धतीने शहरीकरण, नागरीकरण आणि औद्योगिकरण वाढतंय, तर पाण्याची एक प्रचंड मागणी त्यासाठी होते. तर हा एक बॅलन्स न होणारा व्यवस्थेकडे आपण जात आहोत. दुसरं आपण बघितलं की आपला पाणी जो वापर आहे भारताच्या लेवलचा, तर इतर देशाच्या तुलनेत आपण खूपच अगदी हनुमान उडी आपली भूजलाच्या उपशामध्ये आहे किंवा भूजल वापरामध्ये आहे आणि बाकीचे देश आपल्या कुठंच नाही. आणि विपरीत परिस्थिती आहे की आपल्याकडे 20% लोकसंख्या आहे आणि फक्त 40% पाण्याचा स्रोत आहे. ही आपण काही आकडेवारी बघितली की ज्या पद्धतीनं आपण बघतो की भूजल हे अगदीच सध्या परिस्थिती खूप विदारक आहे आणि भूजल खालावत चाललेलं आहे. तर आपण इथं आलो होतो आणि इथून आपण बघतो की पाणलोटानं एक खूप मोठा बदल आपल्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये घडून आणला आणि पूर्ण एक माळरान किंवा ओसाड जमीन आपण फुलवून तिथं एक मोठी एक बदल आपण या भागात घडून आणला. परंतु हे सगळं जे काय आपल्याला डोळ्यानं दिसणारं पाणी आहे, तर एक ठराविक काळासाठीच आपल्याला उपलब्ध होतं आणि तेही ठराविक लोकांसाठीच आपल्याला उपलब्ध होतं. आणि त्याच्या पुढं आपण येऊन म्हणतोय की खरा आपला पिण्याच्या पाण्यासाठी, बागायतीसाठी आणि इतर भागासाठी आपला मुख्य स्रोत काय आहे तर भूजल आहे. पण हे जे भूजल आहे, हे भूजल कुणाच्या मालकीचं आहे किंवा हे भूजल कुठून येतं, तर ही एक जी चित्र आहे हे खूप बोलकं चित्र आहे. कारण आपण किती वेगवेगळ्या भागात विहिरी खणल्या, बोरवेल खणले, तरी खालचं जे भूजलाचं भांड आहे, ज्याला आपण भूजलधारक म्हणतो किंवा ॲक्विफर म्हणतो, हा वेगवेगळ्या लेयर्सनी किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या धाग्यांनी हा एकसंध बांधलेला असतो. त्यामुळे खालचं भूजलाचं भांड एकच आहे, जरी आपण कोणत्याही भागातून आपण पाण्याचा उपसा करत असलो. आणि त्यामुळे हे वरती जे चित्र दिसतं ते फारच बोलकं आहे. ते GSDAच्या स्रोतातूनच आपण घेतलेलं आहे की आपण एका नारळामध्ये किती स्ट्रॉ टाकले तरी पाणी येणार आहे नारळातूनच आहे. त्याच पद्धतीने आपण बघतो की भूजल हे एकच आहे की जे किती तुम्ही विहिरी खणा, बोर खणा, खालचा हा कनेक्टेड भूजल आहे. म्हणजे हे भूजल सगळ्यांचं शेअर्ड आहे किंवा सामायिक आपण आहे, या पद्धतीने आपण बघतो. त्यामुळं डोळ्यानं दिसणारं पाणी आणि डोळ्यानं न दिसणारं पाणी याचे वैशिष्ट्य हे खूप वेगवेगळे आहेत. आणि डोळ्यानं न दिसणारं भूजल हे मुख्यतः एकच भांड्यामधून आपण घेतो. थोडस पुढे आपण जाऊया आणि बघूया की आपण ज्यावेळेस अहमदनगर आणि पारनेरचा विचार करतो, तर आपण भूजलाच्या किंवा जलस्रोताच्या अगदीच अशा परिस्थितीमध्ये आहोत की जिथं पाऊस हा आपल्यासाठी खूपच मोठा एक घटक आहे. आणि आपण जवळजवळ महाराष्ट्रातल्या अशा भागात आहोत, हा जो मधला एक लंबगोलाकार एक भाग दिसतो, त्यात आपण अहमदनगर, पारनेर वगैरे भाग बघतो की हा महाराष्ट्रातला सगळ्यात कमी पावसाचा प्रदेश आहे. तर अशा कमी पावसाच्या प्रदेशात आपण आहोत आणि ज्यामुळे आपलं भूजल, आपलं डोळ्यानं दिसणारं पाणी आणि न दिसणारं पाणी हे खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे किंवा आपल्याला याच्यात फार चिंता करण्याची गरज आहे. तर आजच्या ह्या उपक्रमाची जी संकल्पना आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो ती अशी आहे की आपला हा जो भूजल आहे किंवा हा बोला. स्क्रीन खाली गेले, स्क्रीन बंद झालं तुला. बंद झालंय? हा ते खाली गेलं स्क्रीन, तुझं दिसतं. एकच ना, परत ट्राय करतो त्याला कनेक्ट करायचं. दिसतं का गणेश? अजून नाही आलं. आलं ना आणखी? हा आलं नाही आणखी? दिसतोय ना? हा येऊ राहिला, आला. ओके ओके ओके. तर आपण बघूया की जो आम्ही संकल्पना आपल्या समोर मांडू इच्छितो ऍक्च्युली की
आपण आतापर्यंत डोळ्यानं जे पाणी दिसतं त्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी खूप चांगल्या प्रमाणात प्रयत्न केले आणि काही गावं यात चांगला पुढाकार सुद्धा घेत आहे. आपण अनेक ठिकाणी याच्या काही सक्सेस स्टोरी सुद्धा बघतो. पण प्रश्न हा आहे की जे भूजल आहे किंवा जे ग्राउंड वॉटर आहे तोच आपल्या मुख्य शेती व्यवस्था असेल किंवा शेती आधारित जी अर्थव्यवस्था आपली आहे त्याचा मुख्य कणा आहे. म्हणजे आपल्या जवळजवळ बागायतीचं 60 ते 70% पाणी आपलं हे भूजलातून येतं आणि पिण्याचं पाणी जे आहे किंवा वापराचं आणि पिण्याचं पाणी आहे ते जवळजवळ 90% पाणी आपलं हे भूजलाच्या स्रोतामधून येतं. म्हणून आपण म्हणतो की भूजल हा ग्रामीण अर्थव्यवस्था आणि उपजीविकेचा मुख्य कणा आहे. दुसरं आपण एक बघितलं की मग हे जे पाणी आहे त्यात मुख्यतः भूजलाचा संबंध येतो. तर हे याचं भांड एकच आहे, म्हणजे हे याच्यावर सगळ्यांची मालकी आहे. कारण हे काय कुणा एक ईश्वर सर तुम्ही म्यूट केलंय स्वतःला. ईश्वर सर अनम्यूट करा आणि मग बोला. आवाज येत नाही. येस येस सॉरी. हा आता येतोय ना गणेशराव? येतो हॅलो? येतो स्क्रीन येतो ना? बरोबर. तर हे आपण बोललो ना, हे ऐकवायला मला वाटतं ना, हे झालं हे पूर्ण. हा जो पावसाचा हो तो झालाय. तर आपण बघतो की मुख्यतः हा जो भूजल आहे जो आपल्या ह्या सगळ्या स्क्रीन गेले परत. स्क्रीन माझा शेअर आहे हो. नाही आहे का? आहे आला. अरे यार आहे सर, आहे तुमचं स्क्रीन शेअर आहे. इतर लोक त्या स्क्रीनला क्लिक करून पिन टू स्क्रीन करू शकता. म्हणजे तुमच्या समोर तीच विंडो राहील. इतर पार्टिसिपंट त्या विंडोला क्लिक करून पिन टू स्क्रीन करू शकता. ओके बर. तर आपण या मुद्द्यापर्यंत आलो होतो की हे जे भूजल आहे ते भूजलाचं भांड एकच आहे. त्यामुळे हे मोठं एक सगळ्यांची संपत्ती आहे, ती एक सार्वजनिक संपत्ती आहे असं आपण त्याकडे बघायला पाहिजे. दुसरा भाग आहे की आपण बघतो की अनेक वर्षापासून आपण दुष्काळी आणि अवर्षणाची परिस्थिती आपल्या भागामध्ये बघतो. त्यात हवामान बदल असेल किंवा वेळोवेळी होणाऱ्या जे आपलं पावसाचं प्रमाण आहे ते अति तीव्र सुद्धा होतंय. तर आपण बघतो की साधारण 1 वर्षात चांगला पाऊस पडला तर परत 2-3 वर्ष साधारण गॅप पडतो आणि नंतर चांगला पाऊस पडतो. तर हा जो मधला अवर्षणाचा किंवा दुष्काळाचा भाग आहे या काळामध्ये भूजल हे खूपच महत्वाचं आपल्याला एक बफर किंवा एक भंडार म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं जर आपण त्याचा एक नियंत्रित उपसा जर करू शकलो आणि आपल्या पुढच्या काळासाठी किंवा अडचणीच्या काळासाठी त्याला जर आपण सांभाळून ठेवू शकलो. पुढचा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जे आपले वेगवेगळे शासकीय कायदे आहेत आणि धोरणे आहेत हे आता जसं आपण अगोदर पाणलोट स्तरावरती पाण्याचं नियोजन म्हणत होतो तसं आता ते म्हणताय की आपण ॲक्विफर बेस किंवा जलधारक बेस वरती आपल्याला आता पाण्याचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे भूजलावरती आधारित आपल्याला जलनियोजन करायला पाहिजे. त्यात महत्वाचं म्हणजे आपला सध्याचा जो महाराष्ट्र शासनाचा 2009चा महाराष्ट्र भूजल अधिनियम आहे तो यात खूपच महत्वाचा आहे की जो पूर्णतः हा भूजलाच्या स्तरावरती नियोजनाची गोष्टी आपल्या समोर मांडत असतो. तसंच आपला जो नॅशनल लेवलवरती किंवा राष्ट्रीय लेवलवरती एक ॲक्विफर मॅपिंग प्रोग्राम सुरू आहे तो सुद्धा या लेवलला बोलतो की आपण हे सगळं जलधर ॲक्विफर भूजल या स्तरावरती नियोजन करणं गरजेचं आहे कारण तो एक खूप टेक्निकली चांगला एकक आहे. यात आपण दुसरं हे बघायला पाहिजे की आपल्याला सामूहिक आणि सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या पर्यावरणाचं आपल्या संसाधनाचं आपल्या पाण्याचं किंवा भूजलाचं संवर्धन करण्याची मोठी संधी आहे. आणि ही जर संधी आपण टाळली तर आपण बघतोच की निसर्ग आणि पृथ्वी हा आपला समतोल स्वतःहून साधतच असते. म्हणजे आपण सगळं आता बघतो की
काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की पृथ्वी आणि निसर्ग ही एक सजीव संघटना आहे किंवा याला एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतात आणि ते स्वतःचं सेल्फ रेग्युलेशन करतो. आपण बघतो की वारंवार पडणारे दुष्काळ असतील, पूर असतील, कोरोना सारखे भयंकर संकट असतील किंवा अगोदरच्या साथी असतील, तर निसर्ग आपल्या पद्धतीनं हे सेल्फ रेग्युलेशन किंवा नियंत्रण करतच असतो. पण आपल्याकडे एक मोठी संधी आहे की आपण जर पर्यावरणाची हानी टाळू शकलो, सगळ्यांनी एकत्र येऊन आपण जर या संसाधनांचा जर विकास पूरक, पर्यावरण पूरक जर आपण विकास साधू शकलो की जो विकास आपला हा पर्यावरणाशी पूरक असेल, अतिरेकी वापर आपण नैसर्गिक संसाधनाचा आणि त्यात भूजलाचा जर टाळू शकलो तर आपण खूप मोठे धक्के आणि धोके आपण या हवामान बदलाचे असतील किंवा अतिरेकी पाण्याच्या वापरामुळे होणाऱ्या संकटाचे असतील ते टाळू शकतो. तर एक मोठी संधी आपल्याकडे आहे आणि एक मोठी इतिहास घडवण्याची सुद्धा आपल्याकडे संधी आहे की आपण बघतो की साधारणतः आतापर्यंत जे पाण्याचं व्यवस्थापन झालं किंवा जलनियोजन झालं ते पाणलोट स्तरावर झालं किंवा एका गावापुरतं मर्यादित झालं. आपण बघतो की अनेक गावं हे स्वयंपूर्ण झाली, आदर्श झाली, परंतु जलधरावरती आधारित किंवा ऍक्विफर वरती आधारित जो 5, 6, 7, 8, 10 गावामध्ये खाण्याचा भोजन भांड एकच आहे, तर अशा भूजलाच्या लेवलवरती किंवा ऍक्विफरच्या लेवलवरती नियोजन आतापर्यंत फार काही पद्धतीनं पुढे गेलं नाही. तर असं जर आपण करू शकलो आणि आपल्या भागात हे करण्याची एक मोठी संधी आपल्याकडं उपलब्ध आहे, तर आपण ह्या संधीचा नक्की एकत्रित येऊन आपण वापर करू शकतो असं आमचं एक कल्पना आहे. आणि ही कल्पना अनेक ठिकाणी लोक प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करताय. आम्ही सुद्धा साधारण मागच्या 3 वर्षापासून भोकरदनमध्ये असाच एक छोटासा प्रयोग सुरू केला की ज्यात 14 गावं आहेत की जे 14 गावांचं खालचं भूजलाचं भांड किंवा ऍक्विफर एकच आहे. तर आम्ही ह्या 14 गावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची कमिट्या तयार केल्या आणि या लोकांना एकत्र आणून आपण त्या ऍक्विफर तिथं कसं शाश्वत पद्धतीने मॅनेज करू शकू, त्याची साक्षरता आपण त्यांना लोकांपर्यंत कशी घेऊन जाऊ शकू आणि लोकांना एकत्र आणून आपण हे नियोजन कसं पुढे घेऊन जाण्यासाठी यासाठी एक खूप छोटा प्रयत्न आम्ही सुरू केला आणि त्यातून खूप चांगल्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आणि यापासूनच प्रेरित होऊन आम्ही ही संकल्पना पारनेरमध्ये सुद्धा एक प्रयोग म्हणून इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तर साधारण या परिस्थितीत आम्ही भनगडेवाडी ढवळपुरीच्या आसपास एक आमच्या टेक्निकल टीमनं एक ऍक्विफर शोधून काढला की ज्यांचं साधारण भूजलाचं भांड एक असावं आणि त्याच्यावर खूप आम्ही सध्या आमची टीम संशोधन करते आणि वेगवेगळ्या पद्धतीनं डेटा गोळा करते. तर मी माझी सहकारी अंकिता जी या पूर्ण टेक्निकल पार्ट बघते, तर मी तिला विनंती करतो की तिनं आतापर्यंत आपण या ढवळपुरी आणि भनगडेवाडीच्या ऍक्विफर मध्ये काय काय पद्धतीची माहिती गोळा केली आणि काय काय आपले अनुभव आहेत ते तिनं थोडक्यात सांगावं. अंकिता. हॅलो हॅलो. हा अंकिता, कंटिन्यू कर. सर ऍक्च्युली मी स्क्रीन नाही बघू शकत आहे प्रेझेंटेशनची आता. ओके, तर मग तुम्ही केली आहे का ऑलरेडी? हो हो ठीक आहे. सो मी कंटेंट बघून कंटिन्यू करते. तर पहिली जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपलं एकूण जे अभ्यासाचं क्षेत्र आहे, तर आपण बघू शकतो की आपण जसं ईश्वर सरांनी आधी सांगितलं की आपण एक ठराविक एकक आधी घेतो अभ्यासासाठी. तर आपण या अभ्यासासाठी सुद्धा वॉटरशेड किंवा पाणलोट हे एकक निश्चित केलंय आणि याच्या आतमध्ये किती गावं येतात, तर यामध्ये जवळपास 4-5 गावं येत आहेत. भनगडेवाडी, धवलपुरी, मालकूप, हिवरेकोरडा ही 4 गावं आणि त्यानंतर धवलपुरीच्या अंतर्गत बरीचशी वाड्या वस्ती सुद्धा येत आहेत. तर हा खूप मोठा एरिया आहे एका पाणलोटाच्या अंतर्गत. यामध्ये थोडीशी आम्हाला लिमिटेशन्स होती, थोड्या मर्यादा सुद्धा झाल्या की त्यातला बराचसा भाग जवळपास 30 ते 40% भाग हा आर्मीच्या
कंट्रोलमध्ये येतो, आर्मीच्या नियंत्रणाखाली येतो. तर त्याच्यामुळे तो भाग आम्हाला अभ्यासामध्ये घेता नाही आला. पण एकंदरीत पूर्ण पाणलोटाचा कसा अभ्यास करता येईल, कशा तांत्रिक पद्धतीने आम्ही त्याचं विश्लेषण करू शकतो, यासाठी आम्ही हॅलो यासाठी हा आम्ही विनायक, हे ड्रेनेज निश्चित केलेलं आहे, हे पाणलोट आम्ही निश्चित केलेलं आहे. या पाणलोटामध्ये जर तुम्ही हॅलो ईश्वर सर, अंकिता आवाज येतोय, आवाज येतोय. नाही स्क्रीन अंकिता वरती तू बोल. स्लाइड मला चेंज आवाज नाही, आवाज. स्लाइड हा ईश्वर आहे सर, ना, चालू आहे ना. स्लाइड दिसत नाहीये. नाहीये. शेअरिंग आहे. कोणते दिसते? स्लाइड दिसत नाही, कोणतीच स्लाइड नाही दिसत. स्क्रीन शेअर करा तुमची. आवाज. एकच मिनिट. दिसते का? हो हा. दिसतंय, आता दिसतंय. आता हो आता प्रेझेंटेशन हा, ओपन बोला ना. करावं लागेल. प्रेझेंटेशन ओपन करावं लागेल. हा, ओके. हम्म. एकच मिनिट, मी ते बंद करतो, अगोदर स्टॉप करतो काय. तिकडे त्यांना लागते. ओपन आहे रसायला, ते दिसायलाच तयार नाही राव. एक मिनिट. बरोबर. अंकिता ते मला मेल करताय, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा, मी आली शेअर का? करतो. आली का मला? ठीक आहे ओके. आली हा आली हो आली. Clear आहे ना, मी share करतो. तर आली का हे जे आपण मी करून देतो. हम्म. मी कंटिन्यू करू आता विश्वास. अंकिता बोला. हो तर हा जो मॅप आहे, हा जो नकाशा आहे, त्या नकाशावरनं तुम्ही बघू शकता की हा खूप मोठाला दिसते का अंकिता? क्षेत्र आहे. हो दिसतीये सर, दिसते. खूप मोठं दिसतेय ना? क्षेत्र आहे. हो सर, दिसतीये. ओके. जवळपास 13,000 हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याचा अभ्यास करणं फार म्हणजे भूपृष्ठावरचे आपल्याला काही त्याचे गुणधर्म, त्याचं जमिनीचे प्रकार, मातीचे प्रकार, किंवा त्याचा भूपृष्ठ कसं आहे, कशा पद्धतीचे उतार आहे, याचा अभ्यास करणं फार सोपं असतं. पण जमिनीच्या आतमध्ये, जमिनीच्या पोटात काय विविधता आहे याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला काही तांत्रिक अभ्यास किंवा सर्वे करण्याची गरज पडते. तर तुम्ही बघितलं की जवळपास इथे तुम्ही एकूण क्षेत्र प्रत्येक गावाच्या अंतर्गत किती आहे ते तुम्ही ते बघू शकता. के रेंज हा जो आर्मीचा एरिया आहे, हा वगळता बाकी धवलपुरी, मालकूप, तिथे कोरडा आणि भंगडेवाडी या 4 गावांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये किंवा दिवसात आमचाच एक सहकारी काही तांत्रिक सर्वे करून गेला. तिथे दुसरे काही अभ्यासही झाले. तर आधीची स्लाइड घ्या ना. नेक्स्ट स्लाइड. नवनाथ देवकाते, तुमचं माईक बंद करा. नवनाथ देवकाते, माईक बंद करा. हो, गणेश. तर आम्ही नक्की कोणता अभ्यास केला ते या आपण नकाशावरनं बघू शकतो की जसे त्यावरती ठिपके दिसतात. तर आम्ही जवळपास 240 विहिरी ज्या वापरात आहेत त्या विहिरींचा अभ्यास केला.
एक इलेक्ट्रिकल साऊंडिंग नावाचा एक तांत्रिक सर्वे, ज्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्ये कोणते कोणते दगड आहेत त्याचा अभ्यास केला जातो. त्या दगडांचा या पद्धतीने अभ्यास केला जातो की कोणत्या दगडात पाणी कशा पद्धतीने वाहतं, किती प्रमाणात असू शकतं आणि त्याच्यावरती कोणत्या कोणते दबाव आहेत, कोणते कोणते प्रेशर आहेत, त्याचाही अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर भूशास्त्रीय अभ्यासही आम्ही केला की त्या भागांमध्ये, या 4 गावांमध्ये कोणते कोणते वेगवेगळे दगड आहेत. कारण की भूजल म्हणजे काय, तर जे पाणी दगडांमध्ये सामावलेलं असतं. तर या दगडांचा खास अभ्यास या आम्ही तेथे सर्वे करून केला होता. त्याचसोबत अगदी सुरुवातीला आम्ही बरेचसे नकाशे तयार केले, कारण की या नकाशातूनच आम्हाला एरिया ते क्षेत्र कसे आहे हे याची पूर्वकल्पना येते. तर आम्ही बरेचसे नकाशे बनवले, ज्याच्यामध्ये या पूर्ण भागाचा उतार कसा आहे, तिथले नदी किंवा छोट्या ओढ्यांचे प्रवाह कसे आहेत, या पद्धतीचा आधी पूर्व अभ्यास केला. त्यानंतर आम्ही गावात जाऊन माझा सहकारी नवनाथ घोडके तिथे बरेच दिवस थांबला. तिथे त्यांनी हा सर्व काही अभ्यास केला, विहिरींची तपासणी केली. आत्ताच्या या स्थितीला या अभ्यासातून आलेली सर्व माहिती आम्ही आता गोळा केलेली आहे आणि मग इथून पुढे आम्ही त्याचे विश्लेषण करू किंवा त्यावर पुढचा अभ्यास करू. ईश्वर सर, मला या अभ्यासाबद्दल काही शंका असतील तर आत्ता किंवा नंतर जेव्हा वेळ असेल अंकिता आपण थांब. प्रश्न विचारू. हा ईश्वर. तर एकंदर आतापर्यंतचा हा स्टेटस किंवा परिस्थिती आहे आणि आपण प्रपोज करतोय की पारनेरला सुद्धा आपण एक ॲक्विफर बेस किंवा आपण भूजलावर आधारित व्यवस्थापनाचा एक छोटासा एक पायलट उपक्रम सुरू करावा अशी आमची एक साधारण कल्पना आहे. तर मी गणेशला विनंती करतो की आपण पुढचं सत्र आपण इथून सुरू करूया. हा संतोष. हॅलो. संतोष. धन्यवाद ईश्वर सर आणि अंकिता. प्रकल्पाचं जे काही मुख्य उद्देश आहेत आणि आपण जो काही भूगर्भातील अभ्यास केला, जो 2 महिने सर्वे केला आणि तो कशा प्रकारचा होता आणि त्याच्या सर्वेचे जे काही आउटकम्स आहेत तर ते अतिशय छानपणे आपण सर्वांना सांगितलेत. धन्यवाद. यानंतर GSDA सायंटिस्ट. हॅलो. हा बोला. हॅलो, आवाज येतोय माझा? वाटके साहेबांना मी विनंती करतो की एक 5 मिनिटामध्ये आपण GSDA विभागाचं जे काही काम आहे आणि भूगर्भशास्त्र जे आहे तर याविषयी थोडंसं, या परिसरातलं जे काही आम्ही क्लस्टर निवडलेलं आहे तर या भागातले आमचे सर्व गावकरी आहेत, शेतकरी आहेत, थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. वाटके साहेब. हॅलो. हॅलो. नागरगोजे साहेब. नागरगोजे साहेब किंवा वाडके साहेब. हा नमस्कार, बोला ना साहेब. आता सर जे आम्ही जो आमचा प्रकल्प सादर केला, जी आमची संकल्पना सादर केली, तर त्याबाबत आपलं काय मत आहे थोडक्यात सांगू शकता? आणि कसं हे म्हटलं की आपल्या ज्या भागामध्ये काय आणखी काही निरीक्षण नाही का त्या धोरपुरी क्लस्टरमध्ये भवानी क्लस्टरबाबत, हे थोडं आपण सर म्हणजे नाही आणि आपल्याकडं ना प्रत्येक गावामध्ये आपण एक ऑब्झर्वेशन फिक्स केलेली आहे. ही जी गावं आहेत ते या प्रत्येक गावांमध्ये ऑब्झर्वेशन वेल फिक्स केलेली आहे. त्याच्या पण आमच्याकडं म्हणजे आम्ही त्याचं रेग्युलर मॉनिटरिंग करतो. जसं तुम्ही ॲक्विफर बेस हा रिपोर्ट बनवलेला आहे किंवा त्याचं जे तुमच्याकडे तो डाटा आहे तो एक वेळा आपण बघून घेऊ, तसं ऑफिसला आल्यानंतर हे केल्यानंतर तुमच्याकडे चेक करू आणि परत पण सांगू काय त्याच्यात काही हे असतील आणि आमचे काही हे म्हणजे आपण इथं नगर तालुक्यामध्ये 2 ॲक्विफर इथं हे केलेले आहेत आपण
अभ्यासाला घेतलेले आहेत परत आणि त्याच्यात इम्प्लिमेंटेशन पण कामाचं इम्प्लिमेंटेशन पण केलेलं आहे. हॅलो. हा हॅलो. तर अशा पद्धतीने आपला रिपोर्ट आणि आमच्या रिपोर्टचे आपण हे करू आणि काही मार्गदर्शन पण करू. मधल्या वेळेला थोडासा मध्ये आवाजाचा प्रॉब्लेम येत होता तुमच्या सादरीकरणामध्ये, त्यावेळेला थोडं एकदम डिटेल नाही हे आलं, पण आपण त्याचं चेक करू व्यवस्थित आणि आहे चांगलं बनवलेलं आहे. तुम्ही जे मी बघतोय त्या पद्धतीने रिपोर्टचं एकदम हे केलेलं आहे. ॲक्विफर बेसचं तुम्हाला हे करायचं, जसं आमच्याकडे जलस्वराज्य टप्पा 2 म्हणून एक प्रोजेक्ट आहे. तुम्ही जे तुमच्याकडे जे आता हे अभ्यास केलेला आहे तो सेमच प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण ॲक्विफर बेस म्हणजे आणि हे कसं ग्राउंड वॉटर कसं आहे याच्याबद्दल जी तुम्ही स्टडी केलेला आहे तो योग्यच आहे. ओके ठीक आहे सर, धन्यवाद. ईश्वर काही तुला कॉमेंट करायचंय का? ईश्वर तुला काही मत मांडायचंय का? त्यांनी आपल्याला जे सहकार्य ऑफर केले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊया आणि आपला थोडासा डेटा अनालिसिस झाला तर त्यांच्या समोर घेऊन आपण त्यांची त्यात इनपुट्स घेऊया नक्की. थँक्यू सर. मला वाटतं डीडीएम सर पण लेफ्ट झाले आता होते पण हा, जस्ट एकच सेकंद झाला त्यांचं लेफ्ट झालं होतं. तर तोपर्यंत जे आपल्या हिवरे कोर्डामध्ये जे एसडीओ साहेब आहेत आपले मंडल कृषी अधिकारी साहेब, ते पण आपलं मत सर मला वाटतं कापसे साहेब आहेत बरं का? कापसे सर. हॅलो कापसे साहेब. गणेश, फक्त आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना हा उपक्रम की पुढे घेऊन जाण्यासाठी काही सूचना आणि मार्गदर्शन करता आलं तर चांगलं आहे. कापसे सर. कापसे बोलतोय. कापसे सर प्लीज. नमस्ते. हो कापसे सर. आताच वॉटरची जी टीम आहे, मला आवाज येतो का? मला फक्त एक वेळ सांगा कोणीतरी. आवाज येतो का काळे साहेब? आता एक अर्ध्या तासापासून आपण जे वॉटरचे जे टीम आहे आणि टीम हे जे ॲक्विफरवर जे काम करायचा एक विचार केलेला आहे त्याच्याविषयी सगळं मार्गदर्शन आपण पाहिलं. मला वाटतं ईश्वर काळे सर, चौधरी सर, राजापुरे सर आणि या सर्वांचं एक अभिनंदन करायला पाहिजे. आणि सर्वात प्रामुख्याने आपण जिथं काम करतो ढवळपुरे असेल किंवा बनगडेवाडी असेल, माळखूप आणि हा जो एरिया आहे हा डॉक्टर साहेब, सरपंच साहेब इथं जॉईन झालेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती की हा तसा पाण्याच्या बाबतीमध्ये फार दुर्भिक्ष असणारा हा प्रदेश आहे. आणि याच्या बाबतीमध्ये आपण एक मागच्या 2 वर्षापासून याच्यात काम केलं. डॉक्टर साहेब जे आहेत, राजेश बनगडे साहेब, तर यांच्या माध्यमातून आपण ढवळपुरीमध्ये अंकुर बंधारा केला. हे तात्पुरते आपण व्यवस्था पाण्याची केलेली आहे, पण भविष्यकालीन विचार जर आपल्याला करायचा असेल किंवा पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला जर काही त्यांच्यासाठी पाणी द्यायचं असेल तर मला वाटतं असा सर्वांगीण विचार करणं गरजेचं होतं. जो विचार वॉटरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने, अतिशय उत्कृष्ट रीतीने केलेला आहे. मला वाटतं अंकिता मॅडमने आता सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे सर्वे केला. छान, अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आमचे मित्र आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जी आहे ही यंत्रणा या बाबतीत नेहमीच काम करत असते. त्यांनी सरांनी सांगितलं की ज्या ऑब्झर्वेशन वेल आहेत, निरीक्षण विहिरी आहेत, त्या विहिरींवरती आपण निरीक्षण नेहमी घेत असतो की आपल्या भूजलचे पाण्याची जी पातळी आहे ती पातळी नेमकी मागच्या 2 वर्षामध्ये किंवा मागच्या 10 वर्षामध्ये त्याच्यात काय फरक झालेला आहे. मला एक सांगायला आनंद होतो की कृषी विभागामार्फत आपण 2015 पासून जलयुक्त शिवार योजना हे जे अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं. याचा उद्देश असा होता आपण त्याच्यामध्ये हे जे मायक्रो वॉटर शेड आणि मिनी वॉटर शेड ही जी संकल्पना आहे, या मिनी वॉटर शेड मध्ये छोटे छोटे जे वॉटर शेड आहेत याच्यात पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी वाहून जाऊ न देता त्याच ठिकाणी पाणी साठवणं आणि ते भूगर्भामध्ये जिरवणं हा एक महत्वाचा उद्देश आपल्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये आपण साध्य केला. 2 गोष्टी आहेत. पडणारा पाऊस जो आहे तो पाऊस ज्यावेळेस त्याचं पाणी वाहून जात असतं त्यावेळेस आपल्या 2 प्रकारच्या हानी होत असतात. एक पहिली हानी जी आहे की जमिनीची जी माती आहे ही माती त्या पावसाबरोबर वाहून जात असते, आणि दुसरं पडणारं जे पाणी आहे ते पाणी आपल्या या भागामध्ये न राहता किंवा आपल्या जमिनीमध्ये भूगर्भामध्ये ते न मुरता ते पाणी जमिनीवरून वाहून जात असतं
या दोन्ही गोष्टी वाचवण्याचं एक सर्वात मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. कृषी विभाग असेल, GSDA असेल, जिल्हा परिषदचे जलसंधारण विभाग असेल किंवा इतर सर्व विभाग जे आहेत हे काम करत असतात. पण याच्याच बरोबर काही NGO मागच्या 1-5 वर्षापासून याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्याच्यात मला वाटतं एक वॉटर नावाची संस्था जी आहे ती अतिशय उत्कृष्ट काम करत आहे. भविष्य काळामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही गरज या गावांमध्ये आमची लागेल, किंबहुना गरज म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतःहून याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ आणि जे काही गोष्टी आपल्याला करता येतील ते आपल्या एक समन्वयाने याच्यामध्ये करू. ही जी निवडलेली एक जे गावं आहेत या गावांसाठी भविष्यामध्ये पाण्याचा आपल्याला जो आहे तो विचार करणं फारच गरजेचं होतं. जी गावं आहेत त्या गावांमध्ये भरपूर वेळा आलेलो आहे. डॉक्टर साहेबांच्या आणि सर्वच त्यांच्या ग्रामस्थांची भरपूर वेळा भेट झालेली आहे. अतिशय सर्वच 3 ग्रामपंचायत याच्यामध्ये आहेत. सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सर्व त्या गावातील शेतकरी असतील किंवा सर्व ग्रामस्थ असतील, या सर्वांचा याच्यासाठी फार चांगला सहभाग आपल्या सर्वांना लाभेल आणि या प्रकल्पासाठी जी काही मदत पाहिजे असेल ती मदत हक्कानं आपण निसंकोचपणे तुमच्याशी करावी. आम्हाला आपल्याला सर्वांना मदत करायला आनंद होईल असं त्यांनी नमूद करतो आणि या प्रकल्पाच्या धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. आपण मार्गदर्शन केलं आणि जी आम्हाला तयारी दाखवली सहकार्याची असलेली पुरवण्यासाठी आपले आम्ही आभार मानतो. वाटतं गावकऱ्यांमार्फत जर तुम्ही आज आपलं मत व्यक्त केलं तर बरं होईल. म्हणजे डॉक्टर साहेब आपण काही मत मांडू शकता? डॉक्टर भनगडे. डॉक्टर भनगडे आपण काही मत मांडू शकता? सर अनम्यूट करा अगोदर, तुम्हाला अनम्यूट करा सर. हॅलो. हा केलं. केलं. येतोय का आवाज आता? येतोय आवाज. बोला. अच्छा, बोलू का? हो. आताच आपण गेल्या अर्ध्या तासापासून जे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलंय वॉटर तर्फे, तर मागच्या काळात जे आपण जमिनीचं आरोग्य म्हणा किंवा पाण्याची पातळी वाढवण्यासाठी काम केलं, त्याच्यानंतर आता ही जी नवी संकल्पना तुम्ही सांगताय की अक्युपर बेस्ड, म्हणजे जल पातळी कशी आहे ते बघून आपलं कसं व्यवस्थापन करायचं. आता मागच्या 2 प्रोजेक्टमध्ये ज्या चांगल्या पद्धतीने आपलं इम्प्लिमेंटेशन झालं त्याचे रिझल्ट आज आपण बघतोय. गेल्या 2-3 वर्षाचा जो आपला अतिशय चांगला प्रयत्न होता त्याला आता फळं यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण बघितलं की कृषी अधिकारी आपले SDO साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की अतिशय चांगलं काम आपल्या भागात होतंय. आत्ताच आपण गट शेतीच्या माध्यमातून पहिलं पीक आपल्या आता काही 8 दिवसामध्ये आपल्याला प्रोडक्शन पण येतंय. तर अशा वेगवेगळ्या पातळीवर जे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल किंवा जे काही गावकऱ्यांकडून जी काही मदत लागेल ती करायला आम्ही निश्चितच तयार आहोत. आणि हे सगळं जे आपण करताय ते आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि एकंदरीतच इथली शेती व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल आणि एकंदरीत अर्थकारण असेल, याला जी काही तुमच्या वॉटर असेल, GIZ असेल यांच्या मार्फत जी काही मदत होते त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आता जसं की म्हटले कापसे साहेब, मग दरेकर साहेब असतील, आपले तालुका कृषी अधिकारी कापसे साहेब असतील, जगताप साहेब असतील, अगोदर लोणारे साहेब होते, त्याच्यानंतर आपले DDM आहेत साहेब आपले. तर या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लागतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जर सकारात्मक काम असेल तर सगळी मंडळी आपल्याला प्रत्येक गोष्टीत अतिशय चांगली मदत करतात. याचा अनुभव आम्ही गेल्या 1-2-3 वर्षापासून त्या ठिकाणी घेत आहोत. निश्चितपणे या पुढच्या कालावधीमध्ये गावकऱ्यांसाठी काय पाहिजे किंवा आमच्याकडून जी काही मदत लागेल, आमच्याकडून जे काही प्रयत्न तुम्हाला अपेक्षित असतील ते निश्चितपणे आम्ही देण्यासाठी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वचन देतो. आणि आपली सगळी जी टीम आहेत, मग त्याच्यामध्ये संतोषजी असतील, अंकिताजी, त्यांनी जे काही आता प्रेझेंटेशन दाखवलं, या सगळ्यांच्या विषयी मी परत शेतकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सरपंच साहेब. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण यापूर्वी वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये निश्चितपणाने केलेलं आहे आणि या पुढील काळात देखील आपण सर्व गावकरी आणि परिसरातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन अशा प्रकारच्या नाविन्य उपक्रमामध्ये सहभाग घेणार आहात.
पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपलं धन्यवाद. मी विनंती करतो वॉटर संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी माननीय मार्सेला मॅडम यांना की आपण या उपक्रमाविषयी थोडक्यात शेतकऱ्यांना आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. मार्सेला मॅडम. नमस्कार. आणि मला थोडं माफी करा, मी थोडं इंग्लिशमध्ये बोलणार. मी सगळं समजलं जे तुम्ही बोलत होता आता चर्चा जे झालं, पण आणि माझी विनंती आहे की ईश्वर या कोण थोडं या अंकिता थोडं भाषांतर करा प्लीज. येस मॅम. येस. आम्ही Yes, काय पाहिलं, madam. येस थँक्यू. आम्ही काय पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 18% विभाग इरिगेशन मध्ये येते. तरी पण, and even if only 18% is under irrigation, what we see is that most of our Maharashtra is using groundwater for agriculture. So this is something very important for us to observe. All our farmers are using the aquifers, the water from the aquifers, the subsurface water for agriculture. If agriculture is going to depend on groundwater, we have to be very careful about how we use the water. I was very happy to see that you all have come together. People of 10 villages have come together with the respected government officials. You've all come together because if we have to address the agriculture, if we have to address the water scarcity and take care of water and address and face climate change, we all have to work together. Would you please translate so far? Ishwar? Or Ankita? Yeah, shall Yes, I? please. Yeah. तर मॅम आता मॅम या बोलल्या की जवळपास 18% भाग हा ओलिताखाली येतो, ज्याला आपण किंवा सिंचनाखाली येतो. परंतु तरी सुद्धा जर महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बोलायला गेलो तर बराचसा भाग हा भूजलावरती आधारित आहे. बरीचशी शेती ही आपली भूजलावरती आधारित आहे. आणि आपल्याला जर शेती ही कायम टिकवून ठेवायची असेल, शाश्वत शेती आपल्याला जर करायची असेल, तर आपल्याला त्याच बरोबरीनं भूजलाचं सुद्धा व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं आहे. त्याचा काळजीपूर्वक वापर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि आजचा जो हा काही उपक्रम आपण घेत आहोत, त्याच्यामध्ये जे सरकारी अधिकारी आले आहेत, त्यांचा जो सपोर्ट आपल्याला मिळतोय त्याबद्दल त्या फार आभारी आहेत. त्यांना आनंद होतोय की या सगळ्यामध्ये तुमची ही जी इन्व्हॉल्वमेंट आहे, सपोर्ट आहे, ही अशी कायमच राहावी. पण भविष्यात सुद्धा सगळ्या गावकऱ्यांनी, जे तज्ञ लोक आहेत, सरकारी अधिकारी आहेत, हवामान बदल, भूजलाचा उपसा आणि शेती या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन कसं करता येईल या दिशेने आपण कार्य करत राहू. What we have done so far is in all these 8 villages in these blocks and in many other parts of Maharashtra, watershed development has been an important approach to support, to enhance groundwater recharge. And we know that this supply side, watershed development, the maintenance of watershed development is extremely important if we have to see that agriculture continues to grow. What we know is, and what we are all concerned about is, how do we increase
the agriculture production of our farmers, particularly the smallholder farmers. Because when the farmers get the income they need, their families will be taken care of, but all of us, all the people in cities will also survive because of the food production by our farmers. So farming in Maharashtra is extremely important. However, in order to do agriculture, we cannot look at agriculture and water use in isolation. We need to look at agriculture, at the water availability in our wells, in the aquifers. We need to look at the rainfall that is coming. We are getting more and more drought. We are getting unseasonal climate change experiences. So we have to take climate into perspective. And we need to see how agriculture can be planned according to the water availability. And in order to do this, we need three important components. On the one hand, the watershed development is extremely important, but the whole village must come together to work for it. But in this case, watershed development was done 5 years, 10 years ago, but every year the village, all the people of the village and of the cluster of villages that share an aquifer need to come together to do the repairs and the maintenance of the structures. We need to look at the watershed from an ecosystem perspective. So Ankita, can you please translate? या येस येस सो तर आत्ता जे काही सांगितलं त्याच्यामध्ये की आपल्या गावामध्ये, आपल्या या ठराविक गावांमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा बरेचसे पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य झालेले आहेत. यातून नक्कीच भूजल पुनर्भरणात फायदा झाला, त्याच्यामुळे शेतीत फायदा झाला. परंतु ही जी कामं झाली त्याला बराचसा काळ लोटला आहे. तर आपल्याला त्याची जी रिपेअर किंवा मेंटेनन्सची कामं आहेत त्याच्यावरती तितकीच आपल्यावरची जबाबदारी आहे. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी आहे. यामध्ये खास करून कोणाला फायदा मिळतो तर आपल्या शेतकऱ्यांनाच फायदा मिळतो. उत्पादन वाढते, उत्पन्न वाढते आणि त्यातल्या त्यात खास करून छोटे जे शेतकरी आहेत, लहान शेतकरी आहेत, शेतकरी आणि त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांना यातून सहकार्य मिळते, सपोर्ट मिळतो एकंदरीत शेतीचं उत्पादन वाढल्यामुळे. याच्यामध्ये त्यांचंच कल्याण होत नाही तर एकंदरीत जे अन्न साखळी आहे किंवा अन्नाचं उत्पादन आहे हे शहरी भागातही पुरवलं जातात. तर फक्त शेतकऱ्यांनाच फायदा होत नसून शहरी भागांना सुद्धा याचा फायदा होत आहे. या सगळ्यामध्ये आपल्या 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण जे पाणलोटाची कार्य करतो त्याचा निश्चितच फायदा आपल्याला होत आहे, पण त्याची दुरुस्तीची कामं किंवा शेती आणि पाणी यांना वेगवेगळ्या गोष्टी न समजता त्या एकत्रित एकच गोष्ट आहे हे समजून आणि त्याच्यामध्ये होणारा हवामानाचा बदल या सर्व गोष्टींचा आपल्याला एकत्रित संग्रहित विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढची पावलं उचलली पाहिजे. मॅम. So, on the one hand, the community comes together, the cluster of villages and all the people regenerate the watersheds. On the second part is the water that is on the surface and underground in the aquifers, therefore, needs to be shared by all. All the villages need to come together to manage the aquifers and use it judiciously. So this demand side management, water stewardship is very important because the water in the aquifer in this particular cluster belongs to you all and everybody must work to use it carefully. And on the third part is another part of management
where all the clusters of village need to come together to plan agriculture, water use with more crop per drop, but at the same time maintaining soil health. So these components these three parts are important components of a whole system. And when this is managed, all our farmers can get agriculture, and the next generation can also get agriculture and good productivity, because the water is used well, it is managed according to the climate, and agriculture and soil health are managed well. And in this way, we can secure the future of our children. Ankita? येस. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. सर्व गावकऱ्यांचा सहभाग, आता जसे अधिकारी आहेत त्यांचा सहभाग, आणि फक्त गावातल्याच नाही, तर जेव्हा आपण एक भूजलधारक पूर्ण मार्क करू, त्या सर्व गावकऱ्यांचा, सर्व गावांच्या गटांचा आपल्याला यामध्ये सहकार फार महत्वाचा आहे. त्यातून एकंदरीत आपल्या शेतीला फायदा होईल, पाणी व्यवस्थापन नीट केले जाईल, आणि हे सगळं करण्यातून आपल्याला पुढच्या पिढीसाठी चांगले व्यवस्थापन करून ठेवता येईल. एकंदरीत तर शेतीचे उत्पादन वाढले जाईल. आपल्याला थोडासा पूर्णात्मक विचार केला पाहिजे. हवामान बदल जो आहे, वॉटर बजेटिंग आहे, यासारख्या काही कंपोनंट्स आहेत, त्याच्यावरती आपल्याला पूर्ण विचार करून काही धोरणं आपल्याला हातात घेतली पाहिजे. पण यामध्ये सगळ्यांचा सहभाग फार महत्वाचा आहे. Okay. And my last point is, among all the states in India, Maharashtra has been a leading state in developing the Maharashtra Groundwater Act. But this act is developing norms for being able to implement groundwater management. And this is a chance where you all, working together around this aquifer, 10 villages that share an aquifer, and all the government departments from the GSDA, Agri Department, NGOs, Gram Panchayats, all coming together, can be a lead, can give an example of how groundwater can be managed by all of you, by all the villages, and yet we can do it in a climate change context and with getting good agriculture productivity. So this is my wish for you all, and with water is with you for this. My wish is that for the Maharashtra Groundwater Act, let this Parner cluster of villages, 10 villages that are sharing this aquifer, that we all come together and show an example to the rest of Maharashtra how the groundwater can be very well managed by all the communities and people who share this aquifer. This is my wish for you and for all of us through this workshop. Thank you. तर या कार्यशाळेतून अशी अपेक्षा आहे, किंवा एकंदरीत या प्रकल्पाचा जो उद्देश आहे की महाराष्ट्र ऑलरेडीच या भूजलधारकाच्या व्यवस्थापनाचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये ही अग्रेसर आहेच. पण आपण खास करून पाळनेरचा जर हा भाग बघितला, आपण जेव्हा भूजलधारक डिमार्केट करू, शोधून काढू, तेव्हा 10 गावांचा जर आपण एक उदाहरण घालून दिलं, त्याच्यामध्ये GSDA चे अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, त्यांचं सहकार्य आपण याच्यामध्ये निश्चितच मिळवू. आणि एकंदरीत हा जो काही प्रकल्प यशस्वीरित्या आपण राबवला, तर पूर्ण महाराष्ट्राला आणि त्याबाहेरही आपण एक चांगलं उदाहरण घालून देऊ शकतो. आणि या कार्यशाळेचा आणि पुढेही आपली हीच अपेक्षा राहील की आपण भूजल आणि भूजलधारक याचं उत्तम व्यवस्थापन कसं करता येईल आणि त्यासाठी सगळ्यांचा सहभाग कसा मिळवता येईल, यासाठी आपण कायम प्रयत्न करू. Thank you very much, and I wish you all the best.
safe during these days. हॅलो. हा विनय. हा सर, आपण एक ग्रुप फोटो घेऊयात आता. ओके ओके ओके. हा, तर सर्वांनी आपला कॅमेरा चालू करावा. ज्यांनी कॅमेरा ज्यांचा बंद असेल त्यांनी तुमचा कॅमेरा चालू करा. सर्वांनी कॅमेरा चालू करा. कॅमेरा प्रत्येकानं आपला कॅमेरा चालू करा. जिथे कोण ग्रुपमध्ये असेल तर ते ग्रुपमध्ये पण मोबाईल बाजूला धरून फोटो घ्या. सर्व जर येतील फोटोमध्ये असेल. हे कोण आहे? विजय फलके. ओके, कॅमेरा चालू झाला. तर स्क्रीन कडे पहा तुम्ही, कॅमेराकडे. झालाय सर, कंटिन्यू करू. हो सर. येस येस, झालंय. धन्यवाद मॅडम. अतिशय विस्तृतपणे आपण सर्व आमचे गावकरी आणि सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पाविषयी आणि एकंदरीत जे काही जलव्यवस्थापनाचं भूगर्भ नियोजन जे आहे याविषयी अतिशय सुंदर अशी माहिती दिली. नाबार्डचे शिवकुमार जगताप साहेब जॉईन झालेले आहेत. काही कारणास्तव ते अर्जंट कॉलमुळे ते लेफ्ट झाले होते. तर मी त्यांना विनंती करतो की अगदी 5 मिनिटामध्ये आम्ही जे काही सर्व गावकरी आहे आणि सर्व अधिकारी वर्ग आहे एक 5 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. जगताप साहेब. हा, सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? हो सर, येतो. हो, येतो येतो. बोला. सर्वप्रथम तर वॉटरचं अभिनंदन. आज या प्रकारचं तुम्ही जो वेबिनार अरेंज केलेला आहे, अतिशय महत्वाची गोष्ट आहे की वॉटरशेड आणि पाण्याचं जलव्यवस्थापन. हॅलो. हा सर, येतो आवाज सर. बोला सर, आवाज येतोय. तुम्ही बोला सर. बोला. नाबार्ड आणि वॉटर यांचं अतिशय जुनं असोसिएशन आहे आणि अतिशय खूप सारे प्रोजेक्ट आपण वॉटरशेड डेव्हलपमेंट किंवा बाकीचे सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट केलेत वॉटर बरोबर. आणि वॉटर ही अतिशय चांगल्या प्रकारे नाबार्डचा पार्टनर हा मागच्या 25 वर्षापासून आहे आणि बरेचसे कार्यक्रम आपण एकत्र केले. आजचा जो विषय आहे सगळ्यात महत्वाचा की जलव्यवस्थापन, याच्यामध्ये नॅशनल प्रोजेक्ट ऑन ॲक्विफायर मॅनेजमेंट NAQIM याचे गाईडलाईन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इश्यू केलेले आहेत आपल्यासाठी. राजापुरे सर, मला हे विचारायचंय की आपण त्या गाईडलाईन्स प्रमाणे सगळे सर्वे केलेत का? फार नाही, पण काही गावांमध्ये केले सर आपण सर्वे. नाही, NAQIM प्रमाणे केलेत का, कसं काय केलं? हो सर, जे ऍक्च्युली नकीमच्या गाईडलाईन्स नाही तर मी GSDAचा बोखरदानचा जो प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये जो सर्वे गाईडलाईन्स होते ते त्या अकॉर्डिंगली आम्ही हा सर्वे फॉलो केला. नाही, तुमच्या माहितीसाठी मी हे सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कॉन्सेप्ट नोट दिलेली आहे तुम्हाला. ती आहे कॉन्सेप्ट नोट ऑन नॅशनल प्रोजेक्ट ऑन ॲक्विफायर मॅनेजमेंट NAQIM. त्याच्यामध्ये अतिशय सायंटिफिक मॅनरमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत ॲक्विफायर मॅनेजमेंटसाठी हे अतिशय सुस्पष्ट रीतीने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्या गाईडलाईन्स मला वाटतं जर आपण फॉलो केल्या तर एका सायंटिफिक वे मध्ये आपला अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वे होईल. त्याची जी टॅगलाईन आहे ते म्हणतं की नो युअर ॲक्विफायर अँड मॅनेज युअर ॲक्विफायर. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये डिझायर्ड आउटपुट्स जे आपण इथं पाहतोय, आता आपण जो सर्वे वगैरे केला, बाकीच्या गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये स्पेसिफिक वे मध्ये आपल्याला डिझायर्ड आउटपुट हवे. आउटपुट म्हणजे कसे काय की त्याच्यामध्ये सरफेस आउटक्रॉप हवं, सरफेस कम्युनिटी आणि व्हर्टिकल हॉरिझॉन्टल डिस्पोजिशन हवं, डिफरंट लिथो युनिट्स हवेत, ग्रुप अँड ॲक्विफायर सिस्टीम म्हणजे अल्युव्हियम, ग्रॅव्हल, सँड, सिल्ट, क्ले इन डिफरंट पर्सेंटेज हे आपण केलेत का त्याच्यामध्ये.
हार्ड रॉक कुठं आहे, हो, वॉटर बेअरिंग लिथोलॉजिकल वॉटर बेअरिंग कॅपॅसिटी आहे, व्हेरिएशन विथ डेप्थ आहे, चेंजेस इन स्पेस अँड टाइम आहे, रन ऑफ झोन कुठला आहे, रिचार्ज झोन कुठला आहे, डिस्चार्ज झोन कुठला आहे, ऍब्स्ट्रॅक्शन स्टेटस काय आहे, हे सगळं आहे का तुमच्या रिपोर्टमध्ये? रिपोर्ट अजून बनवला नाहीये आता, आमचं डेटा कलेक्शन प्रोसेस हा डेटा कलेक्ट ठीक आहे, चांगलं आहे. उलट डेटा कलेक्शन प्रोसेस मध्ये या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर करा की व्हर्टिकल झोनेशन काय आहे तुमचं, इन सिटू काय आहे डिस्पोजिशनल, या गोष्टी थोडं सायंटिफिक, तुम्ही एक्सपर्ट आहात. आय एम नॉट एक्सपर्ट बट यू आर एन एक्सपर्ट वर्किंग ऑन द फील्ड. तर ह्या गोष्टी तुम्ही बघा. डिमांड सप्लाय अनालिसिस करा, पाण्याचं डिमांड सप्लाय अनालिसिस करा, एस्टिमेशन ऑफ डेव्हलपमेंट स्टेटस करा, क्वांटिफिकेशन ऑफ वॉटर विद इन डिफरंट लेयर्स करा, क्वालिटी इन इच ॲक्विफायर काय आहे पाण्याची, नुसतं पाणी असून भागत नाही, पाण्याची क्वालिटी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला जज करावी लागणार आहे. बरोबर. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सर्व गावकऱ्यांना हे सुद्धा सांगू इच्छितो इथं की आपल्या महाराष्ट्राचं हे मॅक्सिमम इरिगेशन कॅपॅसिटी शेतीसाठी इज एनविसेज्ड 34 to 35%. वी कॅनॉट गो. आपण कितीही प्रयत्न काही जरी केलं तरी महाराष्ट्राचं इरिगेशन हे तुम्हाला 35% पुढे नेता येणार नाही. आजच्या डेटला महाराष्ट्राचा टोटल इरिगेटेड एरिया जो आहे इज ओनली 20%. फॉर पास्ट 15 years आपण 17% फक्त 3% वाढवलेले आहेत ऍट अराउंड 20%. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या असतात म्हणजे वॉटर बजेटिंग असेल म्हणा किंवा बाकीच्या नॅशनल प्रोजेक्ट ऑन ॲक्विफायर आहे, त्याच्यानंतर नोयर ॲक्विफायर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काय की सायंटिफिक, आणि याच्यामध्ये कसं की नाबार्डचे जेवढे प्रोजेक्ट असतात ते वॉटरशेड असो, एसीजी असो, बाकी दीज आर ऑल सोसायटी किंवा सोशल बेस्ड प्रोजेक्ट. याच्यामध्ये सुद्धा सोसायटी किंवा गावकऱ्यांचा अतिशय महत्वाचा रोल आहे. उदाहरणार्थ आपण जेव्हा म्हसवंडी सारखा प्रोजेक्ट पाहतो ते आज कम्प्लीट होऊन सुद्धा 25-30 वर्ष झाली, तरी सुद्धा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग एंटिटी ही 2-4 वर्ष राहते, परंतु तिथून पुढे खरा रोल हा गावकऱ्यांचा असतो. मेंटेनन्स ऑफ द स्ट्रक्चर्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी किंवा पाण्याचा व्यवस्थित वापर करणे, तर या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही लोकांना व्यवस्थित एज्युकेट करणं याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ क्लस्टर्स ऑफ ॲक्विफायर्स, लेयर्स जे वेगवेगळे असतात ते करणं तुम्ही आवश्यक आहे. क्लस्टर ऑफ विलेजेस आयडेंटिफाय करणे, फॉर्मेशन ऑफ ॲक्विफायर मॅनेजमेंट युनिट केलं पाहिजे तुम्हाला, जसं आपण विलेज वॉटरशेड कमिटी करतो. हॅलो हॅलो हो सर. हो, आवाज येतोय सर. बोला 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 सर. आवाज. हा बघा, जसं आपण विलेज वॉटरशेड कमिटी करतो त्या पद्धतीने फॉर्मेशन ऑफ ॲक्विफायर मॅनेजमेंट युनिट तुम्हाला मॅनेजमेंट युनिट करावं लागेल, क्लस्टरिंग ऑफ विलेजेस आणि विविध डेप्थ प्रमाणे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, आपण हे सगळं कशासाठी करतोय, त्याचे आउटकम आणि बेनिफिट्स काय आहे. कम्युनिटी आहे, स्टेक होल्डर्स आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचे जे रिसोर्सेस आहेत त्यांचं मॅनेजमेंट करणं एफिशियंट अँड इक्विटेबल मॅनर मध्ये, हे सगळ्यात महत्वाचं, सो दॅट ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट कॅन बी सीन फिजिकली. ठीक आहे ना. कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचं याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये काय आहे, आपण हे सगळं कशासाठी करतो आहोत, सस्टेनेबल क्रॉपिंग पॅटर्न. याच्यामध्ये आपण बऱ्याचशा वॉटरशेड प्रोजेक्टमध्ये राजापुरे साहेब आहेत किंवा चौधरी साहेब आहेत, एकत्र आपण बरेचसे वॉटरशेड्स केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जे आपल्याला व्हिजिबल रिटर्न्स दिसत आहेत किंवा चेंज इन द क्रॉपिंग पॅटर्न, अल्टिमेटली वाय दिस शुड लीड टू इन्क्रीज इन द इन्कम ऑफ द फार्मर्स. बरोबर ना. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे आणि पाण्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. तर ह्या बाबतीत आपण त्याच्यामध्ये जास्त आपलं जे आपण सर्वे करतो आहोत त्याच्यामध्ये हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि मॅनेजमेंट. आणि त्याच्यामध्ये नॅशनल लेवल सुद्धा एंटिटी आहेत इम्प्लिमेंट करणाऱ्या. कम्युनिटीचं पार्टिसिपेशन सगळ्यात महत्वाचं आहे. इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट सुद्धा याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सर्वांच्या इथे उपस्थित सांगतो आहे की जे NAQIM जी मी सांगितली योजना, त्याच्यामध्ये एक नॅशनल स्टिअरिंग कमिटी सुद्धा असणार आहे. आपल्या एक छोट्या लेवलला आपण आता इनिशिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये नॅशनल स्टिअरिंग कमिटी असेल, स्पेशल पर्पज व्हेकल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर ही बनवते आहे. स्पेशल AQM सेल त्याच्यामध्ये बनणार आहे. त्याच्यानंतर एक नॅशनल स्टिअरिंग कमिटी बनणार आहे याच्या बाबतीत आपण जे आता पायलट प्रोजेक्ट करतो आहोत. सो दॅट विल बी गव्हर्न बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया.
एक्सक्लुझिव्हली, म्हणजे ही सुरुवातीला आहे. त्याच्यानंतर एक स्टेट लेवल कोऑर्डिनेशन कमिटी बनणार आहे, SCC, प्रत्येक राज्यामध्ये आणि युनियन टेरिटरीमध्ये, जो ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इम्प्लिमेंटेशन जे प्रोजेक्ट आहे ते स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवलला ते मॉनिटर करणार. म्हणजे आता आपण जे इनिशिएटिव्ह घेतो आहोत त्याला पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सुद्धा आपल्याला सपोर्ट राहणार आहे आणि राज्य सरकारचा सुद्धा सपोर्ट राहणार आहे याच्यामध्ये. तर त्यांनी टाइमलाईन्स वगैरे सुद्धा दिलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे आता जे आपलं सुरुवातीला आपण जो सर्वे केलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या प्रिलिमिनरी बेसिसवरती चाललेल्या आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा टाइमलाईन आहे. आणि हे प्रेझेंटेशन मी आता शेअर करतोय नंतर राजापुरे साहेबांकडे, की व्हॉट आर द थिंग्स विच आर एक्सपेक्टेड टू बी डन इन ॲक्विफर मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये बरेचसे स्टेजेस त्यांनी दिलेले आहेत. जिओलॉजी आहे, तुमची फिजिओग्राफी आहे, सबसर्फेस जिओलॉजी आहे, वेल सेन्सेस आहे, जेवढ्या विहिरी वगैरे आहेत, ॲक्विफर वाईज डगवेल आहे, शॅलो ट्यूबवेल आहे, बोरवेल आहे, ट्यूबवेल्स असतील, तर प्रत्येक खोलीनुसार 600 मीटर, 300 मीटर, 200 मीटर, या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत त्यांनी. तर दॅट विल बी अ व्हेरी गुड गाईडलाईन फॉर यू पीपल टू गो अहेड इन दिस पर्टिक्युलर थिंग. आणि वॉटर बरोबर आमचे बरेचसे संबंध पहिल्यापासून आहेतच. आणि नाव आय थिंक आय शुड स्टॉप. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर लिसनिंग पेशंटली टू मी. काही सजेशन्स असतील तर थँक्यू. राजापुरे साहेब, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. बोला. नाही, आज जगताप साहेबांनी फारच छान मार्गदर्शन केलं आणि एक वेगळंच म्हणजे नॉलेज रूप त्यांचं आम्हाला आज पाहायला भेटलं. निश्चित आम्ही तुमच्या नॉलेजच्या आणि माहितीचा उपयोग करून हा कार्यक्रम निश्चित यशस्वीने पुढे न्यायचा मी प्रयत्न करू. धन्यवाद सर, आपण काही मार्गदर्शन केलं. थँक्यू, थँक्यू. ईश्वर मला वाटतं आजचा आपल्या कार्यशाळेचा जो मुख्य उद्दिष्ट होता तो खूपच छान पद्धतीने आपण त्यावर चर्चा करू शकलो. एक मुख्य संकल्पना मांडणं आणि त्यावर काही अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणं, गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणं हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. आणि मला वाटतं आता आपले DDM साहेब असतील किंवा अगोदर आपले GSBA साहेब असतील, त्यांनी खूप आपल्याला सूचना आणि मार्गदर्शन दिलं. आपण तसंही हे पूर्ण डिलिनिएशन करताना नॅक्यूम, ग्राउंड वॉटर ऍक्ट आणि टेक्निकल लेवलला ते किती साऊंड करता येईल, मेथोडॉलॉजिकली किती साऊंड करता येईल हा प्रयत्न केला. तरी पण आता याच्या पुढचा एक फॉलो स्टेप म्हणून आपण असं बघूया की नेमका आपण हा उपक्रम कसा राबवणार आहोत, काय आहे. तर याचं एक छोटस डिटेल प्रेझेंटेशन आपण काही तज्ञ अधिकाऱ्यांसमोर ठेवू आणि त्यांच्या सूचना त्यावर घेऊ, की जेणेकरून आपल्याला हे पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा होईल. तसंच मी या कार्यशाळेसाठी गावातून जे आपले सहकारी मित्र जोडले गेलेत आणि त्यांनी त्यांच्या काही गोष्टी आपल्या बरोबर शेअर केलेल्या, तर त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांचा रोल या पूर्ण उपक्रमात खूप महत्वाचा राहील. गाव पातळीवरती हा कार्यक्रम आपल्याला शाश्वत करण्यासाठी आणि सगळं लोकसहभागी पद्धतीने राबवण्यासाठी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मी सगळे गावकरी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा आभार मानतो. आणि याचा पुढचा स्टेप आणि पायरी आपण एक रिफाईन पद्धतीचं एक दुसरं याचा पाठपुराव्यासाठी आपण एक परत भेटण्याची आपण तयारी करूया. मी आपले नगर ऑफिसचे गणेशराव, संतोषराव आणि त्यांची सगळी टीम यांचाही आभार मानतो की त्यांनी सगळ्यांशी प्रयत्न करून सगळ्यांना आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणला. तर मी परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि परत आपण एक दुसरा पाठपुराव्यासाठी एक दुसरी कार्यशाळा घेऊ जिथं आपण सगळं डिटेल स्टडी आणि पुढचं नियोजन आपण अधिकाऱ्यांसमोर मार्गदर्शनासाठी मांडू. तर गणेशराव. ओके, सर्वांचे धन्यवाद. आपण इथे कार्यक्रम या ठिकाणी थांबवतोय. असंच सहकार्य आपण सर्वजण ठेवू आणि निश्चित आपलं जे ध्येय आहे ते आपण सर्वजण ते प्राप्त करू. धन्यवाद. हो, महेश ठोकळ.